नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत अशा दोन व्यक्तीबद्दल जे खूपच महान असं स्वतःला समजत आहेत। जरांगे हे पूर्णपणे आपल्या आंदोलनात आणि आपल्या प्रयत्नात हे फेल झालेले आहेत आणि त्यांच्यावर एकेरी भाषेचा उल्लेख करत टीका करताना ते दिसत आहेत। पहिलं नाव आहे ते आहे संगीता ताई वानखेडे। तिला ताई म्हणायला खरंच लाज वाटते। मराठा समाजाला उपोषण करून आंदोलन करून एखादा व्यक्ती आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, एखादा व्यक्ती समजा आरक्षणासाठी दिवस रात्र एक रात्र करतोय, स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमावण्याची भीती आहे। तो माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत आणि हे संगीताताई वानखेडे काल परवा दिवशी लाईव्ह स्ट्रीमिंग युट्यूबवर करून म्हटली की आता लोक जमत नाही आहेत म्हणून जरांगे पाटील नाही म्हणली, जरांगे आता हे इमोशनल ड्रामा करतायत, इमोशनल शेतकऱ्यांविषयी बोलतात, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून लोकांना जमा करण्याचा प्रयत्न आता सध्या जरांगे करत आहे। अगं बाई, तू मराठा समाजाचे असून एखादा समाजाविषयी शेतकऱ्याविषयी चांगल्या भावनानं जरांगे पाटील हे बोलत असतील तर तुला काय नेमकं तुझ्या पोटात कुठं दुखतंय हे आम्हाला काही कळत नाहीये। कारण तू जे कृत्य करतेस, तू आंदोलन कुठे केलेलं मला दिसत नाहीये, काय करत नाहीये, सांग तू म्हणतेस मराठा समाजासाठी आम्ही लढा देऊ। तू काय नेमकं कुठेस, तू काय करतेस, काय युट्यूबवर लाईव्ह नुसतं बोलायचं दन दन दन, काय तुझं कर्तृत्वच काय शून्य आहे। कर्तृत्व शून्य असल्या माणसानं जरांगे पाटलावर जे की त्यांना फक्त मराठा समाजाचे लोक आज महान मानत नाहीये, तर प्रत्येक कुठल्याही क्षेत्रातले माणूस असो त्यांना आज लीडर कसा असावा, म्हणजे ते काय राजकारणी लीडर नाही, त्यांच्यात एक अशी क्वालिटी की ती क्वालिटी कुठल्याही लीडर मध्ये असू शकत नाही। ते असे लीडर आहेत जे की हजारो लीडर त्यांच्या पायाखाली येऊ शकतात, असे ते लीडर आहेत। आणि तू त्यांना बोलतेस, त्यांचं नाव सुद्धा घ्यायची तुझी लायकी नाही। तुझा समाज समोर ये एकदा, समाज तुझं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, माझी गॅरंटी आहे। महाराष्ट्रातील मराठा समाजाचे लोक आहेत ते तुला तिथं चपलानं आणि जोड्यानं मारायला नक्कीच येतील। आणि दुसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे आहेत लक्ष्मण हाके, जे की ओबीसी समाजासाठी उपोषण करतात। त्यांचा एक लढा असा चालू आहे की मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं काम सध्या त्यांचं चालू आहे। ते म्हणतात त्यांचं कुणबी प्रमाणपत्र मिळत आमचं आरक्षण जाईल। हे सगळं कळतं जनतेला, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसताय आणि कुठं बसताय आणि कवा बसताय। कारण जरांगे पाटील बसले तरच तुमचं उपोषण चालू होतं आणि जरांगे पाटील उठले की तुम्हाला पण उठावं लागतं। हे तुमची सध्याची स्थिती दिसत आहे। तुम्ही उपोषण नाही तर एक नक्कल करताय, नक्कल। जरांगे पाटलाचं असं म्हणणं सुद्धा नाही की ओबीसी समाजाचं आरक्षण मला न्यायचं आहे किंवा ओबीसी समाजातलं आरक्षण मला नष्ट करायचं आहे ना माझ्या समाजाला घ्यायचं आहे, असं नाहीये। ते सतत म्हणतायत की ओबीसी बांधव हे माझेच बांधव आहेत, आम्ही सुद्धा ओबीसीच आहोत, मग आमचा हक्क त्यातला मागतो तर तू कोण आहे अडवणारा, असं ते म्हणतायत। आणि तू काय शिकवतोस जरांगे पाटलांना, तू काय सांगतो। काल परवा दिवशी एक भाषण झालं त्यामध्ये त्यानं असं सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबादचं गॅजेट लागू करणार होते, पण मी आंदोलन केलं आणि माझ्या आंदोलनामुळे हे गॅजेट लागू झालं नाही आणि समाजाला आंदोलन मिळालं नाही आणि जरांगेला उठावं लागलं। अरे दादा, तुझं आंदोलन केलं, तू आंदोलन केलं म्हणून ते झालं। अरे त्याच्या आधी तुझं आंदोलन कधी झालंच नव्हतं, याच्या आधी आतापासून बसायलाच तू 2-4 महिन्यापासून। जरांगे पाटील पहिला एक दीड वर्ष नाही, त्यांचं 13-14 वर्षापासून लढा चालू आहे, तुला माहिती आहे का। मग त्याला लागू करायचं असतं तेव्हाच केलं असतं। आज 1-1.5 वर्ष झालं एक मोठ्या प्रमाणात मोठा लढा चालू आहे, तेव्हाही केलं असतं, लवकर केलं असतं त्यांना करायचं असतं। तर त्यांची मनस्थिती नाही आणि त्यांची मनस्थिती बनवायची कशी हे मराठा समाजाला नक्कीच माहिती, ते तू सांगू नको। कारण माझ्या समाजासाठी मला बोलणं भाग आहे आणि माझ्यासाठी, कारण समाजासाठी तर नाही तर पर्सनली प्रत्येक मराठा तरुणासाठी आणि प्रत्येक मराठा तरुणामध्ये मी एक तरुण आहे आणि मला जर पुढे जायचं असेल, मला जर शिकायचं असेल तर मला आरक्षणाची आज गरज आहे, ही एक माझी व्यथा आहे आणि मी मांडायला ती हवी म्हणून तुमच्यासाठी तुमच्या पुढे हा मी व्हिडिओ मांडला। आणि संगीताताई आणि हे लक्ष्मण हाके जे आपल्या समाजाविषयी आणि आपल्या समाजात एक विष लावण्याचा प्रयत्न आणि जे एकमेकांचे समाजाचे भिडवण्याचं काम हे दोघ जण करत आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।